गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता बघा 7:45 वाजत आलेत, आम्ही जिमला निघालो आहे. तर एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा वरती फॅन चालू आहे आणि कपडेच वाळत नाही आहेत. युनिव्हर्सल प्रॉब्लेम ऑफ द रेनी सीझन. तर अशी गोष्ट आहे झाली. आता 3-4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस आहे आणि आता आम्हाला जिम जायचं. काल पाऊस येत होता, म्हटलं जिम स्किप करू. आज आहे मंगळवार, तर म्हटलं पाऊस तर डेलीच आहे, काही ना काही सोल्युशन काढावं लागेल. आता 4 व्हीलरमध्ये जाऊ, नाही तर छत्री घेऊन जाऊ, काहीतरी करू पण जाऊ. कारण जिम बंद करून काय उपयोग नाही यार, पैसे भरलेत. चला आता जिमला जाऊ. 4 व्हीलरची पण आणली, 2 व्हीलरची पण आणली. कशामध्ये जायचे बोल तुला? जिमला 4 व्हीलरमध्ये कोण जातं? जिमला 4 व्हीलरमध्ये कोण जातं असं रूल नाही आहे. इट डिपेंड्स की पाऊस येतोय का, तुमचं लॉंग डिस्टन्स आहे. देर आर मल्टिपल क्रायटेरियाज. सर्दी झाली आहे प्रियांकाला, तिच्यामुळे मला झाली नाही येत. 2 व्हीलर पे जाते आज. छत्री विसरू नको फक्त. पाऊस बंद झाला, आम्ही 2 व्हीलरवर आलो, पण काही सांगता येत नाही अजून. रेड अलर्ट आहे का? 4 दिवस. इथं बघा कसं झालंय भाईसाहेब, एखादं सटकायचं इथून. अयो, माझे ते क्रॉक्स असे झालेत मऊ मऊ. ते बघा. सटकलो होतो ना मी. फुटेज येईल ना, मी पडलो डोक्यावर. किती दिवसातून जिमला आलो यार आपण. मागच्या आठवड्यात कधी गेलो होतो? गुरुवारी. शुक्रवारी नाही जमलं. का नव्हतं जमलं? का जमलं होतं? हां. शनिवारी नाही आलो. अवकाश वरती पकड, ते पण करू शकते डबल बार. अरे खूप लावलंय वजन, खूप जास्त आहे. 45 25 करू का? चलो. गॅप पडल्यामुळे मिक्स वर्कआउट करणार आहे मला. स्लो एकदम. पडले तर डायरेक्ट ह्याच्यावर येईल. गाय जिमवरून घरी चाललोय आणि एवढा पाऊस जोरदार चालू झालाय ना. आता आम्ही घरी कसं जाऊ? हे बघा, चिकन घ्यायला थांबलो होतो इथं. आणि म्हणतात दूध घ्यायचंय का? म्हणजे स्वतःचं बघता, माझ्या पिल्ल्याचं बघत नाही. दूध घ्यायचंय. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. ते बघा. चांगली गोष्ट आहे. लोक करायचे पाऊस नाही. आता घ्या पाऊस म्हणत आता घ्या. आता प्रचंड पाऊस आहे मित्रांनो. हे बघा, छत्री, गाड्या, रेनकोट घेऊन चाललेत लोक सगळे. प्रियांका इथं गेली आहे दूध आणायला. पण रोडवर कमी ट्रॅफिक आहे, कारण शाळेला सुट्टी आहे अजून. पण आज तारीख आहे 7 जुलै
आणि ऑफिसवाले पण वर्क फ्रॉम होम करत आहेत सगळे 90%. 10% लोक येतात ऑफिसला आमच्यासारखे जे जवळ असतात ते. हा रस्ता पूर्ण 9 वाजायच्या दरम्यान भरलेला असतो. बसच्या गाड्या वगैरे एकदम खचाखच भरलेला असतो. गाईज असं वाटत होतं की तुमच्यासोबत पण असं होत असेल, एखाद्या महिन्यात जास्त खर्च होतो, मग असं वाटतं अरे ह्या महिन्यात जास्त खर्च आहे, पुढच्या महिन्यात कमी होईल. तर याचं एक एक्झाम्पल सांगतो. आता उन्हाळ्यात आम्ही एवढा ए सी वापरला डायरेक्ट 3,000 लाईट बिल आलं. आणि म्हटलं पावसाळा चालू झाल्यावर हे बिल कमी होईल. पण आता गिझर चालू करायची वेळ आली आहे, कारण गरम पाण्याशिवाय तर आंघोळ काय होत नाही. पण एवढा नाही येत. गिझर, ए सी, वॉशिंग मशीन नाही येणार सगळं सेम असतं. चल बाबू, पप्पा सोबत जायचे जायचं जम. ऑफिसला यायचं माझ्यासोबत. पप्पाचा डबा कुठे? आपली बॅग कुठे? डबा बॅग कुठे आपली बॅग? हां, तुला यायचं ऑफिसला? आणि काय करायचं ऑफिसला जाऊन? काय करायचं? पाणी नाही प्यायचं. चड्ड्या वाळल्या नाही, चड्ड्या. पावसाळ्यात असंच असतं म्हणा मम्माला. तुझी बॉटल कुठे? कुठे आहे तुझी बॉटल? तिथे. कुठे आहे तुझी बॉटल? कुठे? तिथे नाहीये, तिकडे असेल. कुठे कुठे दिसली का? गाईज ऑफिसला चाललोय मी. आणि हे बघा स्वेटशर्ट हुडी आहे ना, याला मागं कॅप पण आहे. मी मुंबईला होतो कॅप जेमिनीमध्ये. तर 2018-19ची गोष्ट आहे. 6-7 वर्ष झाले याला घेऊन. ठेवून दिलं होतं. आता म्हटलं थंडी आहे, पाऊस पण आहे, तर काढू आपण घालायला, बरं वाटतं जरा. 11:30 वाजलेत गाईज. चाललोय मी ऑफिसला. आता पाऊस उघडलाय, पाऊस नाही सध्या. मित्रांनो क्रॉक्स वगैरे तुम्हाला घालता येतात हे बरं, पण हे ना ऑफिसमध्ये अलाउड नसतं तुम्हाला. ऑफिसमध्ये कंपल्सरी तुम्हाला शूज पाहिजे, IT ऑफिसमध्ये तरी ॲटलिस्ट. काहीच जाता वाजलेले आहेत 6. मी चाललोय घरी. थोडा पाऊस यायला चालू झालाय. आणि घरी जाताना मला घेऊन जायचंय टोमॅटो, पनीर आणि कोथिंबीर. आज पनीरचा काहीतरी बेत आहे, प्रियांकाचा कॉल आला होता. तर आता जाऊयात. पाऊस यायला लागलाय. इराणी कॅफेला कसं सजवले बघा, लाइटिंग वगैरे केली. इथं काय खोदून ठेवले बाबा रस्त्यावर. अचानक वाढलेला पाऊस, बरं झालं 4 व्हीलर आणली असं वाटायला लागले मला. आता जोरदार जबरदस्त पाऊस यायला लागलाय. वायपर बघा, स्पीड वाढलं ना पावसाचं, त्याचं पण स्पीड वाढतं. गाईज आता मी आलोय ऑफिसवरून घरी. 6:30 वाजलेत. तुम्हाला सुट्टी होती का आज सगळ्यांना? फॉर यू. अरे यार, मी आजच डिसाईड केलं मला नाही गोड खायचं. दे इकडं. आता नाही, दे ना. नको खाऊ प्रियांका, कशाला मोडते तुझं चॅलेंज? उद्यापासून. अरे याचा स्टॉक आला होता आज, स्टॉक संपला होता ना. दे इकडं, तुला नाही येत फोडता. एकच आणलंय, रिच अँड फजी. मस्त आहे ब्राउनी. आमच्या ऑफिसमध्ये असते 30 रुपयाला. मला खूप आवडली होती, त्यामुळे प्रियंकाला आणली खायला. मस्त आहे ना, भारी लागते, म्हणजे टेस्टी एकदम. ताई, आई, दोघी या इकडे. गाईज प्रियांकाने बघा आज बनवले मस्त पनीर रोल. हे बघा इथं पनीर रोल बनवलाय, 2 दिलेत मला. आणि इथं मेयोनीज आणि केचप.
आतमध्ये भरभर के पनीर डाला है. लेट्स ट्राय दिस. मस्त आहे. एक नंबर. आम्ही खाली आलोय वॉकिंगला. आज पण पाऊस येतोय त्यामुळे आम्हाला पार्किंग मध्येच करायला लागली वॉकिंग. रोल मस्त बनला होता यार. मी 3 रोल खाल्ले. आम्ही सगळ्यांनी 3-3 खाल्ले. ओ माय गॉड, भारी बनला होता रोल. पनीर रोल होता. त्याची एक दिवस रेसिपी करू. खूप रेसिपी पेंडिंग आहेत. रेसिपी करून नाही, असं डिरेक्टली सांगते. छान. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची शॅलो फ्राय करायचं. ठीक आहे. शॅलो फ्राय केल्यानंतर त्याच्यात सोया सॉस टाकायचं, ग्रीन चिली टाकायची आणि काय टाकलं होतं मी अजून, पनीर मसाला टाकला होता आणि परतून घ्यायचं. ते लतपतीत होतं, म्हणजे थोडंसं ग्रेव्ही टेक्स्चर टाईप्स. ठीक आहे. मग ते टाकल्यानंतर ते एक स्टफ बनलं. नेक्स्ट आम्ही हेल्दी रोटी यूज केली ती, मैद्याची नव्हती केली. हेल्दी म्हणजे चपाती ना. चपाती. अजून चला ना. चपातीला मी असं 2-3 वेळेस ते नान शेप साठी, नान म्हणते ते काय म्हणतो आपण, मैदा रोल. नाही ते काय आवडतं आपल्याला, ते 2-3 वेळेस मी त्याचे 2-3 लेयर्स बनले होते. लच्छा पराठा टाइप्स ट्राय केलं. पण मला वाटतं हे ना असं मैद्याच्या रोटीमध्ये होत असेल, ह्याच्यात नाही होत, नॉर्मल व्हीटच्या रोटीमध्ये. मग त्यानंतर ते रोटी बनवली, शेकवली, मीन्स नॉर्मल जे रोटी प्रोसेस आहे त्यात हे स्टफ टाकलं आणि फोल्ड केलं. आणि पनीर काय केलं ते सांगितलंच नाही तू. पनीर फ्राय केलं का डायरेक्ट टाकलं? डायरेक्ट फ्राय थोडंसं. दॅट इज मेन थिंग. दॅट इज नॉट मेन थिंग की चला हे झालं, काय म्हणतात, कांद्यासोबत ते थोडं परतवलं, दॅट्स इट. येस. रेसिपी सांगणं आणि रेसिपी दाखवणं ह्याच्यात फरक आहे. आता परत कधी बनवतोय माहित नाही, तेव्हा दाखव. पण टेस्टी झालं. हा, मी 2 खायच्या ऐवजी 3 खाल्ले. टेस्टी झाली होती खरंच. पनीर रोल. एकच हात, एक हात. the same.